नमस्कार मित्रांनो. आज अजून एक फॉल्टी बिल जे आलंय एका कस्टमरला, तर त्या संदर्भात तुम्हाला सांगायचं आहे. संजय भोलेनाथ पाल या कंझ्युमरचं नाव आहे. त्याचं सोलार सिस्टम इन्स्टॉल झालेलं आहे. तर 14 सप्टेंबर 2025ला सोलारचं ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं होतं. ह्या कंझ्युमरचा जो आपला कंझ्युमर नंबर आहे 5067 9042 2008 हा असून यांचं जे मीटर टॅगिंग वगैरे जी प्रोसेस कंप्लीट झालेली होती ती 4 डिसेंबर 2025 रोजी झाली होती. त्याच्यानंतर आपण आताचं जर त्यांचं लाईट बिल बघितलं तर यांना प्रत्येकी महिन्याला 248, 325, 122 असं लाईट बिल कंटिन्यू आलं आहे आजपर्यंत. सोलार सिस्टम बसवल्यावर देखील त्यांचे लाईट बिल जे आहे ते पूर्णपणे मायनस झालेलं नाही आहे. आता हे बिलाची ज्यावेळेस आम्ही प्रिंटआउट काढली तर याच्यात आम्हाला एक गोष्ट निदर्शनास आली की यांचं जे मागच्या महिन्यातला जो इम्पोर्ट डेटा होता तो 757 युनिटचा होता. त्याच्यानंतर या महिन्यात जो होता 871, म्हणजे यांनी आतापर्यंत 871 युनिट इम्पोर्ट केले, याचं यांना बिल आलं आहे. आणि यांनी जे युनिट MSEBीला दिलेले 745 करंट बँक युनिट आहे. आता ह्या महिन्यात या कस्टमरनी जो एक्सपोर्ट डेटा आहे यांचा, तर मागच्या महिन्यात जर बघितलं तो 00, म्हणजे मागच्या महिन्यातली रीडिंग चुकीची घेतली असल्यामुळे फक्त 00 रीडिंग त्यांची कन्सिडर झाली होती. त्यानंतर 3 किलोवॅटमधून यांनी डायरेक्ट जे दाखवली 859 युनिट एक्सपोर्ट डेटा. 3 किलोवॅट सिस्टम महिन्याला फक्त 300, 350 ते 400 युनिट जनरेशन करू शकतं. आणि यांनी चुकीच्या रीडिंग घेतल्या असल्यामुळे इथं आपल्याला एकाच महिन्याचा एक्सपोर्ट डेटा जो शो होतोय 859, म्हणजे आतापर्यंत या रीडिंगवाल्याने किंवा महावितरणने यांचा एक्सपोर्ट रीडिंगचा डेटा हा 0 चुकीचा डेटा घेतला होता. त्या कारणाने ह्या महिन्यात त्यांनी बरोबर, माझ्या मते बरोबर डेटा घेतला असेल 859. आता जर बघितलं त्या कंझ्युमरचा जो डेटा आहे 1400 ते 1500 रीडिंग त्यांची जनरेशनमध्ये शो होती. 1362 रीडिंग याच्यामध्ये त्यांनी जो फोटो टाकलेला आहे मला त्याच्यामध्ये दिसती. पण जेवढे युनिट त्यांचे जनरेट झाले तेवढे युनिट तर त्यांचे एक्सपोर्ट होत नाही. त्यामुळे आपण जर कन्सिडर केलं 859 युनिट त्यांनी आतापर्यंत एक्सपोर्ट केलेले असेल तर इन केस हा डेटा बरोबर असू शकतो. ह्या डेटाच्या हिशोबाने त्यांना जे बिल यायला पाहिजे होतं 871 त्यांचं इम्पोर्ट होतं आणि 859 त्यांचं एक्सपोर्ट होतं. तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये जास्त डिफरन्स नसल्यामुळे यांचे जवळजवळ लाईट बिल जे यायला पाहिजे होतं ते 1500 रुपयाच्या आतमध्ये यायला पाहिजे होतं, जे की त्यांना 8750 रुपये बिल या महिन्यामध्ये आलं होतं. त्याच्यानंतर 8750 लाईट बिल आल्यावरती त्यांचं महावितरणनी हेड ऑफिसवरून जो सप्लाय इलेक्ट्रिसिटी सप्लाय हा ऑनलाईन प्रकारे डिस्कनेक्ट केल्यामुळे त्यांना हे लाईट बिल भरण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन उरलं नव्हतं. ज्यावेळेस त्यांना लाईट बिल भरण्यासाठी जे फोनपेला गुगल पेला जे ऑप्शन शो झालं ते 8940 रुपये शो झालं, जे की 8750 रुपये त्यांचं लाईट बिल होतं. तर म्हणजे या अमाऊंटपेक्षा त्यांनी जवळजवळ 200 रुपये, 190 ते 200 रुपये लाईट बिल हे एक्स्ट्रा पे केलं. जे पे केलं 27 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 8 वाजता. कारण की या कस्टमरच्या घरामध्ये पूर्णपणे अंधार झालेला होता आणि इलेक्ट्रिसिटीने यांचं सप्लाय ऑनलाईन प्रकारे पूर्णपणे डिस्कनेक्ट केलेला होता. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. यांच्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ज्या रीडिंग हे घेता तर हा डेटा पूर्णपणे चुकीचा घेता. महावितरणला एकच विनंती आहे, जो एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा जे डेटा आहे हा डेली म्हणजे मंथली प्रॉपर घेत जा, जेणेकरून ग्राहक हा एक्स्ट्रा बिल पे करायला यांना गरज राहणार नाही आणि प्रॉपर कस्टमरचा देखील बेनिफिट होईल आणि MSEBीचे देखील प्रॉपर बिल त्यांना पे करेल. धन्यवाद.